नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 जानेवारी 2024 या दिवशी झालेल्या नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेचा प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। इयत्ता तिसरी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2023-24 इयत्ता तिसरी याच्यामध्ये बघा NSE याच्यामध्ये 3 विषय आहेत। एक गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान। गणिताचे एकूण 50 प्रश्न आहेत, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न आणि विज्ञानाचे 25 प्रश्न आहेत। असे एकूण 100 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण। बघा इथे पहिला प्रश्न बघूया आपण। खालीलपैकी लीप वर्ष कोणते? 1920, 1995, 1987 आणि 1985। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? लीप वर्ष म्हणतो। बघा इथे 4 पंचे 20, 95ला जातो का 4 ने भाग? तर नाही जात। 87ला जातो का? नाही जात। 85ला जातो का? नाही जात। ओके नाही, म्हणजे ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? लीप वर्ष। आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो। लीप वर्षामध्ये एकूण दिवस असतात वर्षाचे 366 दिवस आणि लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1920। बघा पुढचा प्रश्न 15/20 या अपूर्णांकांचे वाचन कशा पद्धतीने कराल? आपण काय म्हणतो? 15/20। मग असं कुठे लिहिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा 3, 6 आणि 4 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात? आता बघा 3, 6 आणि 9 सॉरी 3, 6 आणि 4 हे अंक वापरून आता आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा इथे 3 लिहून घ्यायचं। बघा या एकदा या डायरेक्शनने घ्यायचं 3, 6, 4। बघा 3, 6, 4 आणि 3च लिहायचे। आता एकदा या डायरेक्शनने घ्यायचं 3, 4, 6 3, 4, 6 म्हणजे 364 आणि 346। त्याच पद्धतीने पुढच्या अंकांचं पण करायचं आहे। आता इथे मी 6 घेते 6, 4, 3 एकदा या डायरेक्शनने घ्यायच्या संख्या 643। बघा 6, 4, 3 आता 6, 3, 4 6, 3, 4 आता 4 घ्यायची सुरुवातीला आणि 4, 3, 6 4, 3, 6 आता या डायरेक्शनने 4, 6, 3 4, 6, 3 मग अशा कितून एकूण किती संख्या तयार झाल्या? तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 मग किती अंक तयार होतात? तर 6 अंक 6 म्हणजे 3 अंकी किती संख्या तयार झाल्या? 6 संख्या तयार झाल्या। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। चौथा प्रश्न खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा विभाजक फक्त ती संख्या आणि 1 हे दोनच विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। आणि दुसऱ्या पद्धतीत सांगायचं झालं तर त्या ज्या संख्या फक्त त्यांच्याच पाड्यात येतात त्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। आता इथे जर आपण बघितलं 13 आणि 23, 13 दुसऱ्या कोणाच्याच पाड्यात नाही। 13 फक्त बघा 13 1 13 म्हणजे 13च्या आणि 1च्याच पाड्यात आहेत, म्हणजे हे दोनच अवयव आहेत त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या। आता 23 पण फक्त 23च्या आणि 1च्याच पाड्यात म्हणजे 23 1 23 दुसरे कोणत्याही पाड्यांमध्ये या दोन्ही संख्या आपल्याला दिसणार नाहीत। मग अशा संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पाचवा प्रश्न बघा 31 या संख्येचा वर्ग किती? आता 31 या संख्येचा वर्ग आपल्याला वर्ग म्हणजे काय? दिलेल्या संख्येचा 2 वेळा गुणाकार। मग 31 गुणिले 31 आता बघा इथे 1 ने आपण याला गुणूया 1 1 1 1 गुणिले 3 3 याचं काम झालं। इथे आपण काय करतो? 0 देतो आणि या 3 ने गुणायचं 3 1 3 3 त्रिक 9 या दोघांची काय करायची? बेरीज करायची। आता बघा 1 + 0 1 3 आणि 3 6 आणि हे 909 मग आपलं उत्तर किती आले? 961। मग 961 बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 961 पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया 69 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल? आता आपल्याला 69 माहिती आहे। 69 कशी लिहितो आपण? तर बघा इथे 50 + 10 + 5 आणि +9 किंवा डायरेक्ट 9 लिहिलं तरी चालते। आता बघा सॉरी इथे 4 पाहिजे होतं किंवा डायरेक्ट 9 लिहिलं तरी चालते। बघा इथे 50 + 10 आणि +9 या पद्धतीने जाऊया आपण। आता आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं बघा L बाकीचं आपल्याला माहिती आहे V म्हणजे 5। बघा इथे मी दाखवते V म्हणजे 5 X म्हणजे 10 हे आपल्याला माहिती आहे। आता त्याच्या पुढच्या संख्या लिहितानासाठी हे वापरायचं L C D
आणि हे यम. आता बघा एल म्हणजे 50 आणि सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, हे 500 आहेत आणि यम म्हणजे 1000. एल सी डी यम. आता आपल्याला 50 पाहिजे, मग 50 साठी कोणतं चिन्ह आहे? रोमन चिन्ह यल आहे. मग इथे लिहून घ्यायचं यल. 10 साठी आपण एक्स वापरतो आणि 9 साठी आपण काय करतो? आय एक्स वापरतो. हे नकोच, हे 9 साठी आपण आय एक्स. आता बघा या एक्सच्या डावीकडे एक आहे, हो की नाही? मग 10तून डावीकडे ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय करायचं? याच्यातून एक वजा केल्यावर बघा 10तून एक वजा केला तर 9 येतात. म्हणून मग 9 या चिन्हासाठी आपण हे वापरतो. मग एल एक्स आय एक्स. बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबने भागाकार शक्य नाही. 1, 10, 0 का 100? तर 0ने भागाकार शक्य नाही, कारण आपल्याला माहिती आहे का इथे भाग कधी 0 बघितलंय का? इथे आपण नाही. म्हणजे 0ने आपण कधी कोणत्या संख्येला भागलंय का? नाही. गुणतो पण भागत नाही, म्हणून मग कोणत्याने शक्य नाही? तर 0ने भागाकार शक्य नाहीये. पुढचा प्रश्न बघूया आपण. 21 पासून 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? आता 21 पासून मग 21च्या नंतर समसंख्या कोणत्या आहेत? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समसंख्या म्हणजे काय? एकक स्थानी 2च्या पाढ्यातल्या संख्या पाहिजेत. मग 21च्या नंतर बघा 22 एक समसंख्या असते, एक विषम संख्या असते. मग 22च्या नंतर 23 सोडायची, कारण 23 विषम संख्या आहे. 23च्या नंतर 24, 24च्या नंतर 25 सोडली 26, 27 सोडले 28, 29 सोडले आणि हे 30. बघा एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि हे 0 या संख्यांनाच आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. मग आता या सगळ्यांची बेरीज करायची. मग आपण बेरीज करून घेऊया. 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 बरोबर. आता एककांची बेरीज करूया आपण. बघा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 12, 8 9 10 किती आले? 20 झाले, हो की नाही? मग इथे 0 हातचाला आले 2, हे 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हातचा 13. मग इथे किती उत्तर आलं? 130. मग 130 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. मी त्या आडवी बेरीज केली, तुम्ही उभी बेरीज नक्कीच करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 504 अधिक 411 अधिक 329. आता बघा आपण उभ्या पद्धतीने बेरीज करू यांची. 504 अधिक 411 अधिक 329. बघा आता इथे 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, हातचाला आला 1, इथे 4, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, मग इथे पण आलं 4. आता बघा 3 आणि 4 7, 3 आणि 4 7, 7 आणि 5 12. मग उत्तर किती आलं? 1244. मग बघा बरं इथे 1244 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने भागल्यास भागाकार समसंख्या येईल? आता इथे बघा 27 भागिले 3 करूया. समसंख्या भागाकार आपल्याला समसंख्या पाहिजे. मग 3 9 27, 27 मधून 27 गेले, बाकी आले 0. मग भागाकार किती आलाय? 9 आलाय. मग 9 ही कोणती संख्या आहे? तर विषम संख्या आहे. आपल्याला समसंख्या पाहिजे. मग हे येईल का? तर नाही येणार आहे. आता बघा इथे 15 आहे आणि त्याला 3 नेच भागायला सांगितलंय. मग 3चा पाढा 15 पर्यंत म्हणायचा. 3 5 15, यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग भागाकार किती आलाय? 5 आलाय. 5 पण विषम संख्या आहे. आता इथे बघा 12, 3चा पाढा 12 पर्यंत म्हणूया. 3 चौक 12, वजाबाकी 0, भागाकार किती आलाय? 4 आलाय. मग 4 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे, कारण 2च्या पाढ्यातली आहे. म्हणून मग आपल्याला समसंख्याच पाहिजे होती. म्हणून आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3 12. 12ला जर आपण 3 ने भागलं तर येणारं उत्तर ही समसंख्या आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता इथे 9ला भागलं 3 ने, तर बघा 3 ने 9ला भागायचं. 3चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा. 3 3 9, बाकी आली 0, भागाकाराला 3. 3 ही पण विषम संख्या आहे. ठीक आहे, 11वा प्रश्न बघूया. 108 वस्तू म्हणजे किती डझन? आपल्याला माहिती आहे 1 डझन म्हणजे किती? बघा 1 डझन म्हणजे 12 वस्तू, हो की नाही? 1 डझन म्हणजे 12 वस्तू. आता आपल्याला 108 वस्तू दिलेल्या आहेत. 108 वस्तू दिलेत आणि किती डझन ते काढायचं आहे. आता बघा ज्यावेळेस आपल्याला असं विचारतात 1 डझन म्हणजे 12 आणि ते 108 म्हणजे याच्यापेक्षा हे जास्त दिले, म्हणजे जास्तचं दिले आणि कमीचं काढायचं. बघा 1 पेक्षा 12 जास्त आहेत म्हणजे जास्तच्या गटातलं दिले आणि कमीचं काढायचं. त्यावेळेस आपण काय करतो? या दोघांचा भागाकार करतो. मग बघा बरं 108 भागिले जर आपण 12 केले तर आपल्या सगळ्यांचा 12चा पाढा 5 आहे. मग बघा 12 9
108. यांची वजाबाकी 8तून 8 गेले 0, 0तून 0 गेले 0, 1तून 1 गेले 0, बाकी आली 0. मग भागाकार किती आलाय तर 9 आलाय. म्हणजेच 108 वस्तू म्हणजेच किती डझन तर 9 डझन. 9 डझन म्हणजेच 108 वस्तू. मग आपलं उत्तर आहे आपलं 9 डझन. 9 डझन कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, 50 मिनिटांचे टिंबटिंब सेकंड. आता आपल्याला माहिती आहे मिनिटाचं सेकंडमध्ये करायचं. मग आपण आधी एका मिनिटाचं काढून घेऊया. 1 मिनिट म्हणजे किती तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला इथे 50 मिनिटं दिलेत आणि आपल्याला सेकंड काढायचे आहेत. मग 50 मिनिट बरोबर किती सेकंड विचारले. आता बघा इथे काय सांगितलं आपल्याला, हे कमी आहे. या दोघांचं काय करायचं आता 50 मिनिटाचं सेकंडमध्ये काढण्यासाठी या दोघांचं काय करायचं आहे गुणाकार करायचं आहे. मग इथे बघा 60 गुणिले 50. आता बघा थोडा वेळ हे 0 बाजूला राहू दे. आता फक्त इथे काय करायचं शेवटलं 0 आहे म्हणूनच ही ट्रिक वापरायची आहे फक्त. बघा 5चा पाढा 6 पर्यंत म्हणायचं आहे. 5 30 आणि बघा हा एक 0 आणि हा एक 0 ह्याच्यावर आहे तसं लिहून घ्यायचे 2 0. मग आपलं उत्तर किती आलं 3000. मग हे 3000 हे काय आहेत आपण काढलेले सेकंड काढलेले आहेत. म्हणजेच 50 मिनिट म्हणजेच 3000 सेकंड. मग 3000 सेकंड कुठे आहेत तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 7 4 8 0 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या करा. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची 4 अंकी करायचे आहेत. मग मला सांगा आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे तर 8 मोठे आहेत. म्हणून मी इथे 8 पहिल्यांदा लिहायचे, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर एकदम छोटी 0. मग कोणती संख्या तयार झाली मोठी सांगितलं म्हणून मोठे अंक पहिल्यांदा घेतले. मग कोणती संख्या तयार झाली तर बघा 8740. मग 8740 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीची परिमिती काढा. आपल्याला माहिती आहे परिमिती म्हणजे काय, दिलेल्या आकृतीतील सगळ्या बाजूंची बेरीज त्याला आपण परिमिती म्हणतो. मग आता बघा याला किती बाजू आहेत तर 1 2 3 4 5 बाजू आहेत. मग परिमिती, आता परिमिती म्हणजे काय सगळ्यांची बेरीज करायची. मग आपण इथून सुरुवात करूया. बघा हे 5.5 अधिक बघा 5.5 अधिक 3 3 इथे लिहायचे आहेत आणि नंतर काय सांगितले 4.5. मग बघा इथे 4 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि इथे बघा आता इथे पॉईंट द्यायचा आणि इथे काही नाही म्हणजे 0 लिहून घ्यायचा म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोयीस्कर पडेल. आता इथे पण 4.5 आहेत. मग बघा इथे 4.5. आता नंतर आहे 3 सेमी. मग 3 सेमी इथे लिहून घ्यायचा आणि इथे काही नाही म्हणजे इथे 0 लिहायचा. आता बघा 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, हचाला आला 1 आणि इथे हे 5. आता बघा 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 5 बघा 14 आणि 1 हा एक 15, 15 आणि 5 20. मग बरोबर उत्तर किती येते आपलं तर बघा इथे 20. आता पॉईंटच्या इथे पॉईंट द्यायचा. मग यांची बेरीज किती आली 20.5 सेमी. मग बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 20.5 सेमी. म्हणून मग या दिलेल्या आकृतीची परिमिती आहे पर्याय क्रमांक 2 20.5 सेमी. पुढचा प्रश्न बघा, बघा या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता इथे आपल्याला 8 2 ठिकाणी दिलेले आहे बरोबर आहेत. आता 2 ठिकाणी दिलेलं आहे. मग बघा संख्या कोणती आहे आता या 8ची आणि या 8ची काय करायची स्थानिक किंमत काढायची. आता हा 8 कुणाच्या घरात आहे तर एकक दशक शतकाच्या घरात आहे. मग या 8ची किंमत आहे 8च्या पुढे 2 संख्या आहेत म्हणजेच 800. 8 शतक म्हणजे 800 आणि या 8च्या पुढे बघा एकक दशक शतक हजार आणि हे दश हजार म्हणजे हे 8 दश हजाराच्या घरात आहे. मग 8च्या पुढे किती संख्या आहेत 1 2 3 4. म्हणून मग या 8ची स्थानिक किंमत किती झाली 8च्या पुढे 4 संख्या म्हणून 8 वर 4 शून्य द्यायचे. मग यांच्यातील फरक विचारले, फरक म्हणजेच वजाबाकी. मग बघा हे 80,000 त्याच्यातून हे 800 काय करायचे आहेत वजा करायचे आहेत. मग चला करूया वजाबाकी. 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 0तून 8 काही जात नाही 0 कट करायचा डोक्यावर घ्यायचा. शेजारची मदत घ्यायची तर शेजारी पण 0 आहे तो पण कट केला वर घेतला. या 8तला 1 इथे गेला 8तला 1 जर इथे गेला तर 8च्या डोक्यावर राहिले 7. 10तला 1 इथे गेला इथे राहिले 9. मग या 10तून 8 गेले इथे बाकी आली 2. 9चे इथे काय आहेत का खाली वजा करायला नाहीत. मग 9 आहेत तसं लिहायचेत आणि 7चे इथे पण काय नाहीत म्हणून मग 7 पण आहेत तसं लिहायचेत. मग आपलं उत्तर किती येते तर
79,200. मग बघा बरं 79,200 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, इथे रोमन अंकात लिहा. आता हे आहे ना ते रोमन अंकामध्ये लिहायचं, म्हणजे ही आपल्याला सोडवायचं आहे हा अपूर्णांक आणि याचं कोणतं उत्तर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता इथे बघा x म्हणजे 10 आणि हे 10 20 आणि हे v म्हणजे 5 आहेत. मग 10 आणि 10 हे 20, 20 आणि हे 5 25. मग बघा इथे मी लिहिते हे 25 अधिक हे x आहेत. x म्हणजेच किती 10 आणि छेद किती आहे v आहे. v म्हणजेच किती 5 आहे. बरोबर आहेत. मग 25 अधिक 10 बरोबर यांची बेरीज किती येते 35 आणि खाली किती येते 5 आहेत. आता 5 ने 35ला भाग जातो. मग बघा 5 एके 5, 5 7 35. ओके ना. मग उत्तर किती आले 7 आले. मग 7 म्हणजेच किती 5 अधिक 2. मग 5 म्हणजे v आणि 2 साठी आपण या उभ्या 2 रेषा काढतो म्हणजे हे चिन्ह. मग v आणि डबल i कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, एका गावाची लोकसंख्या 49,197 आणि दुसऱ्या गावाची लोकसंख्या 74,139 आहे. तर दोन्ही गावांची एकूण लोकसंख्या किती. आपल्याला दोन्ही गावांची एकूण विचारलं. मग एकूण म्हणजेच काय बेरीज. मग या गावाची आणि या गावाची काय करायची बेरीज करायची. मग चला बेरीज करूया. 49,197 अधिक किती आहे दुसऱ्या गावाची 74,139 यांची काय करायची बेरीज करायची आहे. बघा 7 आणि 9 किती येतात 16. इथे 6 हचला आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13 हचला आला 1, इथे 3 1 2 3 इथे किती आलं हे 3. आता आपल्याला माहिती आहे 9 आणि 4 किती 13 हचला आला 1 आणि इथे हे परत 3. 7 आणि 4 11, 11 आणि 1 12. मग इथे उत्तर किती आलं आपलं. बघा आपलं उत्तर आले 1,23,336. मग 1,23,336 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे 240 गुणिले 0 बरोबर प्रश्नचिन्ह. आपल्याला माहिती आहे किती जरी मोठी संख्या असेल कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं तर उत्तर किती येतं 0च येतं. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. पुढचा प्रश्न 22 अंश छेद 32 हा अपूर्णांक अंकात लिहा. आपल्याला माहिती आहे अंश म्हणजे वरची संख्या. मग 22 वर पाहिजे. बघा 22 अंश छेद 32 छेद म्हणजे खालची संख्या. छेद किती 32. मग 22 अंश छेद 32 कुठे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. बघा काही आपल्याला संख्या दिलेत. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधील संख्या कोणती असेल. आपल्याला माहिती आहे उतरता क्रम म्हणजे काय. आपण जिना ज्यावेळेस चढतो त्यावेळेस आपण पहिली पायरी दुसरी पायरी मग तिसरी अशा 10 पायऱ्या चढतो आणि उतरताना मात्र पहिल्यांदा 10वी पायरी उतरतो मग 9वी मग 8 राहतात मग 7वी मग 6वी असं म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे. मग उतरता आहे ना उतरता म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग आता याच्यामध्ये जर आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं असेल तर पहिल्यांदा काय करतो आपण किती अंकी संख्या आहेत ते बघायचं. बघा 1 2 3 4 ही पण 4 अंकी संख्या ही पण 4 अंकी संख्या ही पण 4 ही पण 4 ही पण 4 दिलेल्या सगळ्या संख्या 4 अंकी संख्या आहेत. आता त्याच्यामध्ये काय करायचं पहिली संख्या बघायची लहान मोठेपणा ठरते. इथे आहे 4 इथे आहे 2 4 1 आणि 9. आता या सगळ्यांमध्ये 4 2 4 आणि 9 याच्यापेक्षा एक लहान आहेत म्हणून मग आपल्याला उतरता क्रम लिहायचा मोठी संख्या लिहायची. मग मोठं कोण आहे या सगळ्यांमध्ये तर बघा इथे 9 हा अंक मोठा आहे म्हणून मग 9,201 ही संख्या पहिली येणार आहे. जी संख्या लिहून जाते तिला अधोरेखित करायचं म्हणजे आपल्याला उरलेल्या संख्या लगेच लक्षात येतं. आता बघा या संख्यांमध्ये इथे 4 आहे इथे 2 4 1 आहेत. मग या सगळ्या संख्यांमध्ये 4 मोठे आहेत. मग इथे पण 4 आहे आणि इथे पण 4 आहेत. ज्यावेळेस पहिल्या संख्या समान असतात त्यावेळेस दुसरी संख्या बघायची. इथे आहे 3 आणि इथे आहे 6 मग 3 पेक्षा 6 मोठी आहेत म्हणून मग ही संख्या आपण इथे 2 नंबरला लिहून घ्यायची 4,618. आता ही संख्या जर लिहिला अधोरेखित केला. आता ही संख्या 4,355 आणि त्याच्यानंतर बघा या दोघांमध्ये 2 मोठे आहेत म्हणून मग 2,845 आणि नंतर उरलेली संख्या कोणती आहे 1,323. या पद्धतीने आपण उतरता क्रम लावून घेतला. आता आपल्याला विचारलं की मधली संख्या कोणती. मधली म्हणजे माहिती आपल्याला बघा या पहिल्या 2 संख्या आणि या शेवटच्या 2 संख्या. मग मधली संख्या कोणती आहे 4,355. मग 4,355 कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2:30 वाजले आहेत हे कसे लिहाल. आता 2:30 म्हणजे माहिती आपल्याला काय हे 2 पूर्ण आणि तिसरा आहे तो अर्धा हा असा.
मग आता 2:30 वाजले, आता एक घड्याळ आहे, मग 2 वाजून गेलेत म्हणजे 2 पूर्ण, हो की नाही, आणि इथे पॉईंट देऊया. आणि अर्धा तास, वर हा अर्धा तास, आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं, मग अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, मग 2 वाजून 30 मिनिटं, त्यालाच आपण काय म्हणतो, 2:30 म्हणतो. बघा 2:30 चपात्या घ्यायच्या आपण डोळ्यासमोर, 2 चपात्या पूर्ण आणि तिसरी चपाती अर्धी, मग 2 पूर्ण म्हणजे 2 वाजलेत आणि अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, मग 2 वाजून 30 मिनिटं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 4 किलोग्रॅम आणि 3.4 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. बघा इथे आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. मग आता काय, 1 किलोग्रॅम, आधी 1 किलोग्रॅम माहीत असणं महत्त्वाचं आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. आपण धान्य ग्रॅममध्ये मोजतो, किलोग्रॅममध्ये मोजतो की नाही. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. आता इथे आपल्याला विचारले 4 किलोग्रॅम, मग 4 किलोग्रॅम म्हणजेच काय, 4 गुणिले 1000 म्हणजेच किती, 4000 ग्रॅम. आता मला सांगा 1 किलोग्रॅम म्हणजे जर 1000 ग्रॅम असेल तर अर्धाचा आधी काढून घेऊया, अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती, 500, या 1000च्या निम्मे 500 ग्रॅम. आणि पाव किलोग्रॅम म्हणजे किती, एकूण 4 भागांपैकी 1 भाग, हो की नाही. मग 500च्या पण निम्मे, मग पाव किलोग्रॅम म्हणजे किती, 250 ग्रॅम. आता पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती, एकूण 4 भाग. बघा हा गोल आहे, त्याचे एकूण हे जर आपण 4 भाग गेले तर त्यातले 3 भाग घेतो, हा हे 2 आणि हा एक, हे पाऊण झालं की नाही. मग पाऊण किलोग्रॅम म्हणजेच किती, 750 ग्रॅम, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा इथे आपल्याला काय विचारलंय, 4 किलोग्रॅम म्हणजे 4000, हे आपण काढून घेतलं. आणि आता 304 किलोग्रॅम म्हणजे हे बघा इथे आता आपण मांडून घेतलं की नाही, 304 किलोग्रॅम म्हणजेच किती, 750 ग्रॅम. मग या 4000 मध्ये हे 750 ग्रॅम काय करायचेत, मिळवायचेत. मग बघा 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 0 अधिक 7 7 आणि हे 404. मग आपलं उत्तर किती आलं, 4750. मग 4750 कुठे आहे, तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, जर चौरसाची एक बाजू 20 सेमी असेल तर त्या चौरसाची परिमिती किती. आपल्याला माहिती आहे चौरस म्हणजे काय, चौरसाच्या 4 बाजू सेम असतात, हो की नाही. म्हणजे ही बाजू सगळ्या सेम असणार. आता चौरसाची एक बाजू 20 आहेत, म्हणजे या सगळ्या सुद्धा, म्हणजे ही पण 20 आणि ही पण 20. आता परिमिती म्हणजे काय, दिलेल्या आकृतींच्या सर्व बाजूंची बेरीज. मग इथे बेरीज करत बसण्यापेक्षा आपण परिमितीचं सूत्र वापरायचं आहे. मग चौरसाच्या परिमितीचं एक सूत्र आहे, काय सूत्र आहे, तर 4 गुणिले बाजू सेम आहेत आणि किती बाजू आहेत, तर 4 आहेत, म्हणून मग 4 गुणिले बाजू हे त्याचं सूत्र आहे. मग 4च्या इथे 4 आणि बाजू किती दिलेली आहे, आपल्याला 20 दिले, एकच बाजू घ्यायची आहे 20. मग बघा 4 गुणिले 20 करायचं, मग आपल्याला माहिती आहे 4 दुने 8 आणि ह्या 0 0, मग किती आलं आपलं उत्तर, 80 सेमी, कारण बाजू सेमी मध्ये दिले म्हणून मग उत्तर सुद्धा काय येणार आहे, 80 सेमी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, एका कॅलेंडरची किंमत 25 रुपये असेल तर 1 डझन कॅलेंडरची किंमत किती. बघा एक कॅलेंडर किती रुपयाला आहे, 25 रुपयाला. आता 1 डझन सांगितले, मग आपल्याला माहिती आहे आधी डझन म्हणजे काय, काढून घेऊया. मग 1 डझन कॅलेंडर म्हणजे 12 कॅलेंडर, ओके, म्हणजे आपल्याला 12 कॅलेंडरची किंमत काढायची आहे. मग काय करायचंय, 25ला जर आपण 12ने गुणलं तर काय येतं, 12 कॅलेंडरची किंमत निघेल, म्हणजे 25 गुणिले 12. मग आता बघा 2 पंचे 10, हा चलाला 1, 2 दुने 4, 4 आणि हा 1 5. याचं काम झालं म्हणून आपण इथे खाली 0 देतो त्याचा. हा आता 1 ने गुणायचं ना आपल्याला, 1 गुणिले 5, 5 1 5, 1 गुणिले 2 2 अधिक यांची बेरीज 0 अधिक 0 0, 5 आणि 5 10, हा चलाला 1 2 आणि 1 3. मग उत्तर किती आले, तर 300 आलं, की नाही. म्हणजेच 1 डझन कॅलेंडरची किंमत किती रुपये आहे, तर 300 रुपये. म्हणजेच 12 कॅलेंडरची किंमत किती आहे, 300 रुपये. पर्याय क्रमांक 2. 25वा प्रश्न बघा, जर क बरोबर 4 ख बरोबर 5 असेल तर क अधिक ख चा वर्ग बरोबर किती. आता क ची किंमत बघा इथे काय दिलं आपल्याला, क अधिक ख चा वर्ग दिलाय. मग क ची किंमत किती आहे, 4 आहे आणि ख ची किंमत किती आहे, 5 आहे आणि यांचा काय करायचंय, वर्ग करायचंय, हो की नाही. मग बघा आधी आपण काय करूया, यांची बेरीज करून घ्या. मग 4 आणि 5 किती येते, यांची बेरीज 9 येते आणि मग 9चा वर्ग. आता आपल्याला माहिती आहे 9चा वर्ग म्हणजेच 9ला 9चा 2 वेळा गुणाकार. मग 9 9 81. मग 81 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये.